नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण काल झालेल्या आपल्या पोलीस भरती सराव पेपर 2025च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. दर आठवड्याला आपल्या अकॅडमीतर्फे आणि आपल्या अकॅडमीशी संलग्न काही आपले विद्यार्थी मित्र आहेत, त्यांच्या गावामध्ये पोलीस भरती सराव पेपर दर आठवड्याला होत असतो. तर कालचा जो पेपर आहे तो आपला राजमाता वाचनालय खोकराडे या गावाने, या वाचनालयाने तो पेपर तयार केलेला होता. सर्व नियोजन त्या गावाने केलं. उत्कृष्ट पेपर झाला. प्रश्नपत्रिका खूप अतिशय सुंदररित्या त्यांनी तयार केलेली होती. सगळ्यांनी टेलिग्रामवरनं पेपर सोडवलाच असेल. आता आपण त्या पेपरचं थोडं विश्लेषण बघूया. जे मित्र अजूनही आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप किंवा इंस्टा, फेसबुकच्या पेजवरती नसतील, फॉलो नसतील केलं नसेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी अगोदर लवकरात लवकर त्याला फॉलो करा, जेणेकरून आपल्याला सगळे अपडेट मिळत असणार आहे. पेपर सोपा पण होता, सोपे प्रश्न पण होते, मॉडरेट पण होता आणि हार्ड लेवलचे 7-8-10 प्रश्नसुद्धा होते. एकत्रितरित्या पोलीस भरतीच्या दर्जाचा पेपर होता. सोडवायला मुलांना जे प्रत्यक्ष होते त्यांना मजा आली, काही ऑनलाईनचे विद्यार्थी होते त्यांना देखील मजा झालेली आहे. बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आता हे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती असलं पाहिजे. ते कुठं होतंय? साताऱ्याला होतंय. आणि त्याच्या अध्यक्षपदी जी नेमणूक झालेली आहे ती कोणाची आहे? विश्वास पाटलांची आहे. विश्वास पाटील हे लेखक आहेत. बऱ्याचशा कादंबरी त्यांच्या प्रसिद्ध आहेत, म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे. आत्ताच 15 दिवसा अगोदर ही बातमी होती. पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? आचार्य देवव्रत. याच्या मागचे कोण होते? मागचे जे होते ते CP राधाकृष्णन. त्यांची काय निवड झाली? आता आपल्या देशाचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली, म्हणून ते सुद्धा माहिती असलं पाहिजे. आणि मग त्याच्या मागे भगतसिंग कोश्यारी. पहाटेची शपथ तुम्हाला आठवत असेल, ते भगतसिंग कोश्यारी त्यावेळेस ते राज्यपाल होते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो, खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. कोणता असणार आहे? अही. तर जर तुम्ही शब्द बघितले, खग म्हणजे काय? आकाशात गमन करणारा, असा एक त्याचा विग्रह होतो. आकाशात गमन करणारा म्हणजे काय? पक्षी. पक्ष्याला समानार्थी शब्द खग म्हणून वापरला जातो. मग खग, विहंग आणि विहग हे तीनही शब्द पक्ष्याचे समानार्थी शब्द वापरले जातात. मग अही म्हणजे काय? अही म्हणजे साप असतो. सापाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून तुम्ही मराठी व्याकरणामध्ये हे सगळं माहीत असलं की आपल्याला सहज उत्तर कोणाला देता येतं. वेगळा शब्द कोणता आहे? मग अही आहे. तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनाम आलेली आहेत? तर आपण पर्याय बघितले. बऱ्याच जणांना प्रश्न थोडासा संदिग्ध वाटत असला, पण पर्याय बघितलं, प्रश्नार्थ दिसते तुम्हाला. प्रश्नार्थ कोणकोणते असतात? कोण आणि काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. आहे तिथे प्रश्नचिन्ह नाही आणि प्रश्नार्थक सर्वनाम नाही, त्याला द्यायचं काय काम आहे? नाही. आत्मवाचक कोणतं आहे? आपण आणि स्वतः. तसं काय दिसतंय का ते? मग हा पर्याय लिहायचं का? अनिश्चित आलंय का? अनिश्चित कोणते? पुन्हा कोण काय हे पुन्हा आणि प्रश्नचिन्ह नसेल तर ते असतं. मग मला सांगा, हे उत्तर तर लिहिण्याचा काय विषय नाही ना. मग कोणत्या उत्तराकडे जातं? संबंधी. संबंधी काही वेळेस अध्यात असतं, गायब असतं. जे तुला हवे ते तू घे. जे तुला हवे ते तू घे. कळलं का? म्हणून कोणतं? संबंधी सर्वनाम. झालं एकच. हे तीन तर उत्तर तुम्हाला लिहिणंच नाही ना. काय संबंध आहे त्यांचा? तिथं तर प्रश्नचिन्हच नाही.
कोण काहीच नाही, आत्मवाचकच नाही, तर त्याकडे जायचं तरी कसं? तर तुम्हाला हेच उत्तर लिहिणं होतं आणि आहे मुळात तेच. 5 अधिक 6चा वर्गाचं वर्गमूळ झालं ना आपलं. 5 अधिक 6चा वर्गाचं वर्गमूळ काय असतं? तेच असतं. काय? 5 अधिक 6 किती? 11. बरोबर होतं का? आलं पाहिजे. जाऊया पुढं. भारतातील संरक्षण दलाचे कमांडर कोण असतात? सर्वोच्च दलाचे कमांडर हे राष्ट्रपती असतात. नागपूरची सध्याची लोकसंख्या 10 लाख आहे. दरवर्षी 5% वाढते, तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती असणार? तर काय करणार? हे बघा, तुम्ही लॉजिक पण लावू शकतायत बरं का बाळांनो. तुम्ही साधं लॉजिक सुद्धा लावू शकतायत. लॉजिक काय म्हणतंय? 10 लाख होते, ती दरवर्षी 5% वाढते. 5% वाढले म्हणजे किती वाढले? 5% वाढले म्हणजे काय? कोणत्याही संख्येचे 2 शून्य केले म्हणजे 10% मिळतात. हे 10% 1% मिळतो. 1% किती आहे? 10,000 आहे. म्हणजे 5% किती येणार? 50,000. 50,000 5%. 3 वर्ष किती झाले? 1.5 लाख. किती? 1.5 लाख. मग 10 लाख आणि 1.5 लाख किती होत आहेत? 11.5 लाख. मग ही लोकसंख्या 11.5 लाखापेक्षा जास्त कमी नाही होणार. जास्त पण लगबगच, अधिकच नाही. मग कुठं दिसतंय? एवढे 15 लाख होईल का रे? 10%चा जरी हिशोब केला तर 10%नुसार 3 लाख होतात. एवढं कुठे जाणार आहे? याचा संबंध नाही. बरोबर. हे 2च पर्याय दिसत आहेत बघा. 11.5 लाखाचा लगभग. याच्यापैकीच उत्तर आहे. ते तुम्हाला शोधावं लागेल. कसं होणार सांगा? 10 लाख गुणिला दरवर्षी किती टक्के वाढतं? म्हणून काय करावं लागतं? पहिल्या वर्षी आहे त्या लोकसंख्येची 105% झाली, पुन्हा दुसऱ्या वर्षी याची 105% झाली, आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा याचे 105% झाले. हा चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. कशाचा आहे? चक्रवाढ व्याजाचा. म्हणून किती टक्के वाढली आहे? 5%. 100त प्लस केले 105, त्याला 3दा गुणा. 3 वर्ष म्हटले म्हणून. कितीदा गुणा? 3दा. मग आता काय होणार सांगा? हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. फक्त तुम्हाला 105चा घन करायचा होता. 105चा घन. 105चा वर्ग माहिती तुम्हाला काय? 5चा 25 आणि 105 मध्ये 5 गेले 110. 110 25 हा झाला 105चा वर्ग. त्याला गुणीला काय करावं लागेल? फक्त 105. मग करा. 5चा 25 5चा 125 झाले. 11चा 55. लवकर करायचं. आता 2 शून्य सोडले, एकाने गुणलं 5 1 5, 2 शून्य दबवले. करा. 5 2 6 7 5 1 1. काय झालं? 11 57 625. कुठे दिसतंय? अजून एक 20-25 सेकंदात आलं पाहिजे होतं. डिसिजन घेता आला पाहिजे आपल्याला. कोणतं उत्तर आलं? 2 नंबर. पुढचा प्रश्न होता, ऑलिम्पिकमध्ये असलेल्या कड्यातील पिवळा रंग कोणता खंड दर्शवतो? कोणता? आशिया. किती रंग आहेत त्याच्यामध्ये? 5 रंग आहेत. म्हटलं का त्यांनी? नाही म्हटलं, पण 5 रंग असतात. माहिती ना? हां. पहिला पर्याय युरोप आहे. युरोप कोणता खंड? युरोपसाठी कोणता रंग आहे? निळा रंग आहे. निळा. युरोपसाठी कोणता आहे? निळा रंग आहे. अमेरिकेसाठी? अमेरिकेसाठी लाल रंग आहे. कोणता आहे? आणि आफ्रिकेसाठी काळा रंग आहे. कोणता आहे? काळा. आणि उरलेला एक रंग कोणता आहे मग? पिवळा रंग अमेरिकेसाठी आहे. आणि हिरवा रंग जो आहे तो ऑस्ट्रेलियासाठी आहे. ऑस्ट्रेलियासाठी हिरवा रंग आहे. 5 रंग ऑलिम्पिकच्या कड्यांमध्ये आहे. निळा आहे, पिवळा आहे, काळा आहे, हिरवा आहे आणि लाल आहे.
काळा रंग आफ्रिका खंडासाठी आहे, हिरवा जो आहे तो ऑस्ट्रेलियन याच्यासाठी, लाल अमेरिका, पिवळा रंग आशिया आणि निळा रंग युरोप. तुम्ही म्हणणार सर हा असे रंग का वापरले? तर हा जेव्हा ते ऑलिम्पिकची निर्मिती झाली त्यावेळेस 1913च्या लगभग वाटतं पहिले जे ज्यांनी निर्माण केली त्यांनी त्यावेळेसचा जो त्या युरोप किंवा त्या खंडातला ध्वज होता एकत्रितपणे त्या ध्वजाच्या रंगावरनं वाटतं ते पाचही खंडांचे 5 रंग घेतलेले आहेत. हे एक त्याचं कारण आहे. बाकी आता वेगवेगळे रंग असू शकत आहेत किंवा आता काय आहे, आता त्या खंडामध्ये काय झालं आहे, प्रत्येक देशाचा वेगवेगळा रंग आहे ध्वजाचा, म्हणून आपल्याला ते क्लिअरली दिसू शकत नसणार, परंतु त्यावेळेस त्या कारणामुळे ते घेतलेले आहेत. निळा रंग युरोप आणि सुंदरसा प्रश्न होता तो आपल्याला आला पाहिजे होता, नाही आला म्हणजे समजून घ्यायचं की हा प्रश्न आपला मेरिट ठरवणारा प्रश्न असू शकतो. असे काही प्रश्न आहेत पण खूप कठीण होता असं काही का? हे आपलं बघत आलो आहे आपण. जेव्हा जेव्हा ऑलिम्पिक भरते त्यावेळेस तो लगेच कडा दिसते आपल्याला, दिसते का? हां, आता यावेळेस वाटतं सुंदरसं गीत तयार केलेलं होतं आणि सिंह का वाघ काहीतरी त्याचा एक दिलेला होता आणि त्याच्यात हे कडा तुम्हाला सतत दिसणार आहे सगळ्या खेळाडूंच्या हातामध्ये. 2 अंकी संख्यांमध्ये 7 अंक किती वेळा येतो? किती वेळा? आपण जे बघितलं 1 ते 100 दरम्यान 7 अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. येतो की नाही 20 वेळा? मग त्याच्यातलं विचारलं काय 2 अंकी संख्यांमध्ये टोटल 20 वेळा आहे. किती वेळा? 20 वेळा. त्याच्यातला 1 अंकीमध्ये 7 असतो की नाही 1 वेळा, मग तो 1 मायनस केला तर उरलं किती? किती जणांचा आलं होतं? सगळ्यांचं आलं पाहिजे. चला 19 वेळा. गटात न बसणारा पर्याय खूप कठीण होता ना? सोपा होता? सांगा कोणतं उत्तर होतं? का? 7, 11, 13 या सगळ्या मूळ संख्या आहेत, ती संयुक्त संख्या आहे. हे सरळ कारण आपण देऊ शकतोय. अर्जुनाला मासा दिसला. प्रयोग ओळखा. आत्ताच आपलं प्रयोग प्रकरण झालं. मला एक सांगा, प्रयोग ओळखायला लावला आहे. प्रयोग म्हणजे काय? कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. याच्यासाठी अगोदर वाक्यातला कर्ता कर्म शोधला पाहिजे. क्रियापद कोणतं आहे? दिसला. धातू कोणता आहे? दिस. दिस हा मुळामध्ये अकर्मक धातू आहे. दिस हा मुळामध्ये कोणता धातू आहे? अकर्मक धातू आहे. दिसणारा कोण? दिसलेला काय? दिसणारा कोण किंवा दिसणारा काय? मासा. दिसलेला काय? मासा. त्याच्यावरच येतंय त्याच्यावरच, पण तो कर्ता झाला की नाही? झालेला कर्ता आहे म्हणून कर्माचा विषयच येत नाही. येतो का? नाही येत. वाक्यातला कर्ता कोण आहे? मासा आहे. अर्जुनाला हा कर्ता नाही. बऱ्याच जणांनी अर्जुन कर्ता, मासा कर्म आणि दिसला क्रियापद. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणून काय लिहिला? कर्मणी प्रयोग. किती जणांनी कर्मणी प्रयोग लिहिला प्रामाणिकपणे? तसं करायचं नव्हतं दादांनो. दिसणारा कोण? मासा. किंवा दिसणारा काय? तो मासा आहे. मासा करताय त्याला प्रत्यय आहे का सांगा? नियम आहे ना आपला, लक्षणं पण सांगितलेत. कर्त्याला प्रत्यय नसतील तर कर्तरी प्रयोग. बघा, अर्जुनाला मासा दिसला. मासा काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे, त्याला स्त्रीलिंगी टाका बरं. अर्जुनाला गाय दिसली. माशाच्या जागेवर गाय केलं की लगेच काय होतंय? बदलतंय. कर्तरी प्रयोग आहे. चला, हा पण एक विरामचिन्हावरचा आपलं प्रकरण जरी बाकी असलं, पण संबोधन दर्शवताना जेव्हा आपण डिटेल सगळे कार्य बघितलं तर संबोधन दर्शवताना जो आहे तो स्वल्पविराम वापरलं जातं, एवढं बरोबर आहे.
जेव्हा एखादं व्यक्तीचं तोंडचं वाक्य आहे त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम वापरतो आणि मग ते दर्शवतो पुढं. अर्धविरामचा संबंध नाही, अपूर्ण विरामचा नाही, अवतरण नाही. अवतरणमध्ये बऱ्याच जणांनी ते केलं असणार. एका रकमेची 4 वर्षाची रास 1312 आहे. कशी 1312 आहे. 6 वर्षाची रास 1568 आहे. तर व्याजाचा दर काढा. कोणा चालवतो बरोबर? 1 2 फक्त 2 जणांचं बरोबर आहे. चुकलं. 4 वर्षाची रास किती आहे आणि 6 वर्षाची किती? 1500. मग 1568 मधनं काय केलं पाहिजे? 1312. किती रुपयाचा फरक आहे? 6 5 2 256 रुपये. हे किती वर्षाचं? 2 वर्षाचं व्याज आहे. मग आता काय करायचं? मग आता ही रास किती वर्षाची आहे? रास म्हणजे काय? मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास. एखाद्याकडनं आपण कर्ज घेतलं 1 लाख रुपये, देताना 1,20,000 रुपये द्यावे लागत आहेत. मग ही 1,20,000 काय झाले? ही रास झाली. घेतले किती होते आपण आणि देतो किती आहेत? 1,20,000. म्हणजे वरचे 20,000 हे काय झालं? व्याज झालं. मग रास म्हणजे व्याजासहित जी रक्कम परत करतो त्याला रास म्हणतात. झालं. मग हे 1312 रुपये हे काय झाले? व्याजासहित रक्कम आहे. मग त्याच्यातनं व्याज जर मायनस केलं तर रक्कम मिळणार मुद्दल. मग व्याज कसं शोधणार? तर हे 2 वर्षाचं मिळालंय. ही 4 वर्षाची रास आहे. मग 4 वर्षाचं व्याज काढता येईल ना? 2 वर्षाला जर 256 आहे तर 4 वर्षाचे किती असणार? याची दुप्पट असणार. आणखी 2 वर्ष ना, मग आणखी 2 वर्षाचे ॲड करून घेतले म्हणजे ते किती येणार? 512 रुपये. 4 वर्षाला 512 रुपये असणार का? मग 512 रुपये याच्यातनं मायनस केले. 1312 मधून 512 रुपये मायनस केले. 0 0 13तनं 5 गेले. 800 रुपये मुद्दल असणार. समजलं का? मुद्दल आले 800 रुपये. मग आता व्याजाच्या सूत्रामध्ये किंमत टाकायची. काय? व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. किती आहे? काय काय दिलं याच्यापैकी? व्याज दिलंय बघा. किती व्याज? 512. मुद्दल किती आहे? 800. दर माहीत नाही. काळ 4 वर्ष भागिला 100. मग आता सोडवताय ना तुम्ही? दर शोधायचा असेल तर त्याच्या बाजूच्या संख्या पाठवायच्या. 512 भागिला 100 तो कसा होईल? 800 जो गुणिला आहे तो भागिला होईल आणि 4 पण गुणिला आहे तो भागिला होईल. बरोबर आहे का मित्रांनो? मग करा. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. कशाने भाग देता? 8 ने जाईल ना. 8 1 8 6 48 उरले 3 8 चौक 32. 64 भागिला 4 केलं. 16 चौक 16% काय असणार? व्याजाचा दर असणार. हे झालं याच्याने. पण तुम्ही डायरेक्ट काढू शकतायत. डायरेक्ट कसं काढणार? अगोदर फक्त इथपर्यंत आलं पाहिजे 512. बरोबर ना? 512 इथं आलं पाहिजे. 512 व्याज आहे ना? व्याज किती वर्षाचं? 2 वर्षाचं. 800 रुपयावर 512 रुपये व्याज किती वर्षाचं? नाही ना रे मित्रा, 4 वर्षाचं आलं. मग करा आता. 10% जर व्याज केलं 10%, तर 10%चं 4 वर्षाचं किती होतं? 10 चौक 40. 40%. मग 800चे 40% म्हणजे शेवटी 0 झाला पाहिजे. तो 2 येणार नाही. कळलं का? तिथले लॉजिक होते. 15 15 चौक किती होत आहेत? 60. 60%. मग 800चे 60% किती येणार? 8 × 48 480 रुपये व्याज येते. समजला? तो पण संपला. 18%चा विचार केला तर 18 चौक 72. 72%. मग 800चे 72% काढायचे म्हटले तर 8 दुने 16 शेवटी 6 येणार आहे. हे पण साधं डायरेक्ट लॉजिक होऊन जातंय. मग एक उरतं काय?
800चे किती टक्के? 16% नुसार. 16% नुसार 4 वर्षाचे झाले किती? सोडचोक 64% झाले. मग 800चे 64% काढायचे म्हटले 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, 8 चोक 32 आला शेवटी 2. हे बघा 2 आला शेवटी 32. 3 हातच्याला 8 × 48, 48 आणि 3 झालं 552. पर्यायावरनं सुद्धा साधं लॉजिक होतं आपलं. तर्क लावू शकतो की व्याजाचा दर कोणता असणार. पण याच्यासाठी तुमची साधना असली पाहिजे, तुमचा अभ्यास असला पाहिजे, सराव असला पाहिजे. सरावाने सगळं होणार. प्रकरण ज्यांचं बाकी असणार आहे त्यांनी काळजी करू नका. हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. काळजी फक्त जे प्रकरण झालं आहे त्याची काळजी करा. सुरू किती वाजता केलं आपण? शार जे प्रकरण झालं आहे त्याची काळजी झाली पाहिजे. बरोबर ना? पुढचं काय? एक वस्तू खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. खरेदीच्या 10% तोट्याने विकली. पुन्हा एक प्रश्न मजेदार होता. आला तर कोणाचं बरोबर? कसं आलं? नाही तुक्का नाही आला, सोडून आणलं असं. या सगळ्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहेत. काळजी करू नका. 10% तोट्याने विकली. जर ती वस्तू 135 रुपये जास्त रकमेने विकली असती, 135 रुपये जास्त रकमेने विकली असती तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा. झालेला तोटा किती आहे? 10%. याचा 50% नफा म्हणजे रे 5% नफा झाला असता. याचा 50% म्हणजे 5% ना. मग 10च्या 50% 5 येणार. येणार का? मग मला सांगा 10% तोटा पण भरून निघतोय आणि 5% नफा पण होतोय. किती रुपयामुळे? 135. म्हणजे ही 135 रुपये जी आहे ती 15% व्हॅल्यू आहे. किती टक्के? 15%. एवढंच काम करायचं होतं, वेगळं काहीच नाही. 10 आणि हे त्याच्या 50% म्हणजे 5. 10 आणि 5 झाले किती? 15%. मग करा बरं काय होतंय? 15 9 35 600 9 काय आला आपला? 1 भाग 1% आला. मग ती संख्या विचारली तर 100% किती येणार? झालं भाऊ. एवढा चिल्लर प्रश्न होता. कोणतं उत्तर होतं? चेक करायचं असेल तर करू शकतात. बघा 900चे 10% तोट्याने म्हणजे पहिली वस्तू केव्हा? 900चे 10% म्हणजे किती रे? हा सुरुवातीला विकली किती? 810 रुपयाला विकली म्हणून तिथं 10% तोटा झालाय. झाला. आता ती वस्तू 5% नफ्याने 50% म्हणजे काय? 5% नफा. मग 90चे 5%, 900चे 5% किती? 9 × 45 किती? 945. नंतर ती विकली असणारे 945 रुपयाला. बघा बरं 810 पैकी अगोदर 810ला विकत होतो, आता 945ला विकली. किती जास्त रकमेत विकली बरं? आला का 100? जर ती वस्तू 135 जास्त रकमेने विकली. बघा अगोदर 810ला होती, नंतर 945ला विकली म्हणजे 135 रुपये जास्त भावाने विकली. चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकत आहात. ग्रामगीता कोणी लिहिली? अगोदर ग्रामगीता कोणी लिहिली ते माहिती पाहिजे. कोणी लिहिली? संत तुकडोजी महाराज. हे माहिती पाहिजे ना. छान गुगली प्रश्न, मजेदार प्रश्न विचारला. आतापर्यंत तुम्ही एवढंच उत्तर लिहित असणार आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? तुकडोजी महाराज. पण तुकडोजी महाराज कुठंच दिसत नाही बाबा. बरोबर ना? अगोदर हे क्लिअर पाहिजे. तुकडोजी महाराजांनी लिहिली ग्रामगीता असं. मग तुकडोजी महाराजांचं नाव काय? माणिक बंडोजी इंगडे हे तुकडोजी महाराजांचं नाव आहे. हे कोणाचं नाव आहे रे? हा डेबूजी झिंगरोजी जानोरकर गाडगे महाराजांचं नाव आहे. संत गाडगे महाराजांचं. डेबू माहिती ना? माहिती का?
गाडगे महाराजांचं नाव होतं डेबू, म्हणून त्याला डेबूजी म्हणायचे, डेबूजी झिंगराजी जानोरकर. बरं, मला एक सांगा, या प्रश्नामध्ये काय काय माहिती पाहिजे? संतांची टोपण नावं असतील, त्यांना उपाधी असतील ते पण माहिती पाहिजे, प्लस त्यांनी लिहिलेलं लिखाण ते पण माहिती पाहिजे होतं. हे दोन गोष्टी या ठिकाणी अपेक्षित होत्या. ग्रामगीता कोणी लिहिली? कोणी लिहिली? मनाचे श्लोक कोणी लिहिले? त्यांचे नाव? यस, नारायण त्यांचं कुठे झाला? समाधी कुठे त्यांची? कन्याकुमारी. जांब इथे जन्म झाला आहे आणि समाधी त्यांची सज्जनगडावर आहे. मनाचे श्लोक लिहिले. रामदास स्वामी सुद्धा त्यांचं ते नाव उपाधी आहे. मूळ नाव त्यांचं नारायण सूर्याजी ठोसर. महापालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? कोण करतात? बघा, अगोदर हे समजून घेतलं पाहिजे. अर्थसंकल्प कोण तयार करतात? अर्थसमितीचा काही संबंध नाही, लेखाधिकारीचा संबंध. ह्या दोन गोष्टी ज्या छोटे पद आहेत, तुम्ही या दोघांमध्ये कन्फ्यूज झालं असणार, एक आयुक्त आणि महापौरमध्ये. बरोबर आहे ना? महापौर कुठं असतो? महापालिकेचाच असतो, पण तो काय असतो? कार्यकारी प्रमुख असतो. प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आयुक्त असतो. म्हणून अर्थसंकल्प तयार करून घेण्याचं काम हे त्याच्याकडे असणार. शासनाचं काम कसं महापौर करतील? बरोबर आहे की नाही? म्हणून ते उत्तर आपल्याला आयुक्तांकडे जायचं असतं. महापालिकेचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो कोण असतो? आयुक्त असतो. आणि कार्यकारी प्रमुख जसं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तसं तो महापौर, आणि आपले ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तसं आयुक्त. हे पद समजून घ्या ना. लक्षात आलं सगळ्यांना? चला, दोन साडी आणि 4 शर्ट यांची एकूण किंमत 1600 रुपये. आलं होतं कोणाचं उत्तर बरोबर? कसं आलं? 4 शर्ट. एक आपली नजर असली पाहिजे. दृष्टी असली की सगळं होतं दादांनो. आपली नजर काय असली पाहिजे? 2 साडी आणि 4 शर्ट. किती साड्या आहेत आणि किती शर्ट आहे? एकूण किंमत किती आहे? एवढ्याच रकमेमध्ये, म्हणजे 1600 रक्कम होती, पण तेवढ्याच रकमेमध्ये 1 साडी आणि 6 शर्ट होतात. याच्यात काय दृष्टी असली पाहिजे? काय दृष्टी काय असली पाहिजे? अहो, 1 साडी कमी केली आहे, रक्कम तेवढीच आहे. मग काय केलं आपण? साडी उचलत होतो दुकानातनं, 2 साड्या आणि 4 शर्ट घेतले आणि 1600 रुपये दिले. पण आपण अजून परत आलो आणि काय केलं? 1 साडी कमी केली. बघा, 2 होत्या की नाही? 1च साडी केली. 1 साडी कमी केली आणि त्याच्या जागेवर आपल्याला शर्ट किती झाले? 6 शर्ट झाले. म्हणजे अगोदर किती शर्ट होते? म्हणजे साडी 1 कमी झाली, शर्ट 2 वाढले. वाढले का? म्हणजे याचा अर्थ काय? एका साडीची किंमत 2 शर्टांच्या किमती एवढी आहे. आहे का? समजलं? मग याचा अर्थ काय? ही 1 साडी पण जर आपण देऊन टाकली तर किती शर्ट बसणार? आणखी 2 शर्ट बसणार. म्हणजे टोटल 4 आणि 4 8 शर्ट बसणार. किती जणांना समजलं रे? ही दृष्टी पाहिजे तिथे. काही वेगळं काही गरजेचं नाही आहे. बरोबर ना? मग 8 शर्ट तुम्हाला 1600ला मिळू शकतात. म्हणून 1600 भागीला 8 केलं, तू बोला, 200 रुपयाचं 1 शर्ट आहे. आहे का? 200 रुपयाचं 1 शर्ट. मग साडी कितीला असणार? का? 2 शर्ट मागे 1 साडी, असं त्याचं गणित दिसतंय ना. मग 2 शर्टची किंमत किती आहे? 400. 1 शर्ट 200 रुपयाला, तर 2 शर्ट किती? मग 400 रुपयाची साडी. चेक करून घ्या. 400 रुपयाची साडीनुसार बघा, 2 साडींची झाली किती? 800. आणि 4 शर्टची झाली किती? 800. 800 आणि 800 1600 रुपये बिल झालं का? बरोबर झालं.
आलं का बरोबर? मग आता काय घेतोय 12 शर्ट, एक शर्ट किती रुपयाला आहे? 200, मग 12 शर्टची झाली किती? 12 गुणिले 200 2400 रुपये. चला प्लस साड्या किती घेतोय? 3, एक साडी कितीला आहे? 400, 1200, टोटल किती होणार? 3600 रुपये आपलं बिल होणार आहे. आलं पाहिजे राजू सगळ्यांचं. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 किलोमीटर जातो. किती तासामध्ये? 6 तासात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळेमध्ये 56 किलोमीटर जातो. तर प्रवाहाचा वेग किती? प्रकरण आपलं बाकी प्रकरण झाल्यावर तुम्ही चिल्लर अगदी सहज सोडवणार, काळजी करू नका. व्यक्तीचा वेग, प्रवाहाचा वेग. तुम्ही सर्वजण पोहता कोणाकोणाला येतं? पोहता कोणाकोणाला येतं? पोहायचं. बरं, स्विमिंग तरी बघितले का? एखादा 1-2 मॅचेस बघितले का? अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो. धरणातलं विहिरीतलं पोहणं आणि नदीतलं पोहणं सारखं असतं का? नाही ना. काय फरक असतो? विहिरीमध्ये धरणातलं पाणी कसं असतं? स्थिर असतं. तुमचा ओरिजिनल वेग हा तिथला असतो का नदीतला असतो? समुद्रातला वेग, आपला याच्यातला वेग, धरणातला, विहिरीतला, हा ओरिजिनल वेग आहे. ते तुम्ही तिथे पाणी तुम्हाला मागं पण ओढणार नाही आणि पुढं पण नेणार नाही. तिथं जे तुम्ही पोहणारे, ज्या वेगाने तुम्ही पुढे जाणारे, हा ओरिजिनल वेग आला. संत पाण्यातील वेग, त्याला काय म्हणतात? संत पाण्यातील. बरोबर. आता नदीमध्ये पोहताना काय होतं? नदीमध्ये 2 स्पीड होतात की नाही? जर तुम्ही पाण्याच्या सोबत जात असणार तर त्यावेळेस कसं जाणार तुम्ही? स्पीड वाढणार का कमी होणार? तिथल्यापेक्षा स्पीड जास्त दिसणार, बरोबर ना. पण जर विरुद्ध याच्याने जायचं म्हटलं तर स्पीड कमी होऊन जाणार. का कमी होणार? आपण प्रयत्न करतोय पण पाणी तिकडे आपल्याला मागे फोर्स आहे ना, तिकडनं काय होतंय? फोर्स होतंय. तेवढं जाऊ द्या हो. रनिंग करताना मला सांगा, हवेच्या दिशेने रनिंग करणं आणि हवेच्या विरुद्ध दिशेने रनिंग करणं सारखं आहे का? क्रिकेट खेळताना जिकडे हवा आहे तिकडे मारलेला तुमचा शॉट असेल किंवा विरुद्ध दिशेला शॉट असेल, दोन्ही कसे जातात? इकडे मारलेला शॉट कसा असतो? बाहेर. आणि त्याच स्पीडने जेवढा जोर लावला तेवढा इकडे लावला तो कॅच. असं का होतं? तर इकडे हवा काय करते? त्याला त्याच्या स्पीडने घेऊन जाते आणि हवा त्याच्या स्पीडने त्याला मागे ओढते. हे समजून, हे विज्ञान आहे ना, साधं आहे ना. मग इथं तोच आहे. मग किती घेऊन जातं माहिती का तुम्हाला? तुमच्या चेंडूचा वेग किती आणि हवेचा वेग किती आहे, त्या दोघांचे मिळून बॉल त्या स्पीडने जाणार. नदीचा स्पीड किती आहे? जर समजा तुमचा एखादी बोट आहे, नाव आहे, तिचा 10चा स्पीड आहे आणि प्रवाहाचा 2चा स्पीड आहे. प्रवाहाचा किती आहे? 2चा. नावेचा 10चा आहे. तर जेव्हा ती प्रवाहाच्या दिशेने जर जाईल ना, तिचा 12चा स्पीड होऊन जाईल. किती जाऊन जाईल? म्हणजे याचा अर्थ काय? त्याने हालचाल, हे बघा दादांनो, हालचाल जरी नाही केली ना तरी सुद्धा 2 किलोमीटर पुढेच घेऊन जाणार. कोण? प्रवाह. असं त्याचा अर्थ झाला ना. प्रवाहाचा 2चा स्पीड आहे, तर याचा अर्थ असा झाला, त्या नावेने हालचाल जरी नाही केली तर 2 किलोमीटर प्रवाहच घेऊन जाईल त्याला, बरोबर. आणि स्वतःची हालचाल कितीची? 10ची. म्हणजे टोटल किती जाईल? 12 किलोमीटर. आणि तेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं तर हां, तू जाणार 10 पण तो 2 किलोमीटर मागे घेऊन येईल. म्हणजे किती चालणार? म्हणजे हे समजलं का तुम्हाला काय? प्रवाहाच्या दिशेने जाताना दोघांची बेरीज होते. कोणाकोणाची? प्रवाह प्लस स्वतःचा. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना दोघांची. मग आठवलं का तुम्हाला? प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ही 2 संख्यांची बेरीज आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ही 2 संख्यांची.
मग आठवतंय ना, दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची वजाबाकी, हा गुणधर्म वापरला तरी चालतं. आपल्याला विचारलं काय हो, प्रवाहाचा वेग. मग प्रवाहाचा वेग म्हणजे कमी का जास्त विचारलाय, कमीचा विचारलाय, बरोबर ना. मग कमीचा विचारला असेल तर काय हो, दोघांची वजाबाकी भागीला 2 करतो का. चला मग आता दोघांची वजाबाकी कोणाची हो, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि विरुद्ध दिशेचा. प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 128 किलोमीटर 6 तासात. हा वेग नाही आहे. वेग कोणता असणार, 128 भागीला 6 असणार. 128 किलोमीटर हा 6 तासात आहे. एका तासात किती किलोमीटर, तो काय होणार, त्याचा वेग होणार. मग तो काढत बसायचा का, भाग जाणार नाही, म्हणून त्याला आहे तसं राहू देऊया. त्याच्यातनं वजा किती, 56. तेवढ्याच वेळेमध्ये म्हणजे काय, 6 तास. आलं का. मग दोघांची वजाबाकी भागीला काय करतो, 2 करतो. आठवतंय का, दोघांची वजाबाकी, दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यांची वजाबाकी दिली असेल. समजा दोन संख्या आहेत 30 आणि एक संख्या 30 आणि एक संख्या 10 आहे. दोघांची बेरीज किती आहे, 40, वजाबाकी किती आहे, 20. लहान संख्या शोधायची असेल तर काय करतो, 40 वजा 20 भागीला 2 करतो ना, करतो की नाही. मग तसं या दोघांची वजाबाकी भागीला 2 करावं लागेल. यांची वजाबाकी किती येईल रे मित्रा, 128 मधून 56 गेलं तर किती उरणार, हां 72 भागीला 6. 72 भागीला 6 अगोदर हे करून घ्या ना, मिटून राखा ना याचं. 72 भागीला 6 काय येणार, 12, 12 72 आणि 12 भागीला 2 झाला. किती त्याला प्रवाहाचा वेग, 6 किलोमीटर प्रति आवर. आणि तुम्ही काळजी करू नका, हे प्रकरण होईल त्यावेळेस तुम्ही याच स्पीडने सहज सोडवणार. जे आपलं प्रकरणाचं आहे ना, तेच फक्त विचार करा, ते तुम्हाला जमतंय का नाही जमत. ठीक आहे, चला. योग्य संधी विग्रह ओळखा. राजश्री, राजश्रीचा काय, हां तर राजा अधिक ऋषी संधी आहे. जर समजा आच्या पुढे, याचं शेवटचं अक्षर काय रे मित्रांनो, आच्या पुढे जर रू आला तर यांच्याऐवजी अर होतो. काय होतो, अर. समजलं का. मग मला सांगा इकडे काय होणार, इकडे काय उरलं होतं, राज अधिक अर अधिक शी. राजा अधिक ऋषी, समजलं का. मग राज अधिक अर अधिक शी, मग हा अ इकडे टाकला तर किती काय होणार, तो राज. आणि र याच्यात टाकला की काय होणार, शी. असा तो र वरती होणार. म्हणून नाव काय होणार, राजश्री, राजर्षी असं नाव लिहितो आपण, राजर्षी, राजर्षी. लक्षात ठेवा का, राजर्षी. बोलताना बोलणार, लिहिताना त्याला असं लिहावं लागणार, राजर्षी. पण तो कोणापासून आहे, मग राजा अधिक ऋषी. आणि मग तो राजा अधिक ऋषी असं तो झालेला आहे. कळलं भाऊ. कोणती पुढे मग याची, बऱ्याच जणांनी काय केलं, 1 नंबर लिहून टाकलं. पण त्याचं हे हा जो आहे ना, तो नंतर तयार होणार, सुरुवातीला नाही. सुरुवातीला काय शब्द, ऋषी, मूळ शब्द ऋषी आहे, आणि नंतर तयार होताना तो आलेला आहे. म्हणून विग्रह करताना त्याला तो दिसायला नको. मूळ शब्द आहे का, रुरर्षी. असं कसं वाचन करणार, रुरर्षी कोणता शब्द आहे, वाचन करा बरं याचा. काय रुरर्षी, रुरर्षी असा शब्दच नाही ना. राजा अधिक ऋषी, मग ऋषी कसं आहे, असं एकदम सोपं होतं, सोपं. अक्षर संबंध ओळखा. BDF 2 4 6 तर HPQ बरोबर किती, एकदम चिल्लर प्रश्न होता का नाही सांगा. BDF, बीचा काय आहे, बीचा 2 दिसतंय का, डीचं 4 आणि एफचं म्हणजे क्रमानेच घेतलेत की हो. मग तसं HPQ, एचचा क्रमांक काय, पीचा काय असतो
आणि क्यूचा PQ 16 17 दिसला पाहिजे, बरोबर आहे का? कुठे आहे पहिला? आता 8 आला पाहिजे होता, 8 तर फक्त याच्यात आणि याच्यातच होता, हे 2 कट झाले. पीचा क्रमांक किती आहे? बस त्याच्यावरून उत्तर लिहायचं होतं. किरण हा जीवनच्या मुलाचा भाऊ आहे, तर किरणचे जीवनशी नाते बघा बरं, मांडणी केली. जीवन आहे, जीवनच्या मुलाचा भाऊ कोण आहे रे? जीवनच्या मुलाचा भाऊ आहे, तर किरणचे जीवनशी नाते काय? नातूच दिसतोय ना, दिसतोय का? आगाऊपणा. ठीक आहे.